वेलकम टू माय चॅनल. चला तर मग आज आपण बनवणार आहोत मसालेदार सुकट चिकन आणि त्यासोबत चिकनचा मस्त असा रसा. त्यासाठी लागणारे साहित्य: सर्वात पहिले आपण एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून त्याला लालसर रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या, अद्रक 1 इंच तुकडे करून चांगलं तेही परतून घ्यायचं आहे. चवीनुसार लागणारे लाल मिर्च आणि आपले खडे मसाले सगळं आपण व्यवस्थित तेल टाकून परतून घ्यायचं आहे. ते मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. धने भाजून घ्यायचे आहेत, त्याची आपण पावडर बनवून घेणार आहोत. त्यानंतर त्यासाठी लागणारे खोबरं हे आपण बारीक चिरून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्याला लालसर रंग आला की ते काढून घ्यायचं आहे. सगळे मसाले भाजून झाले आहेत. आता आपण ते एक एक करून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. सगळ्यात पहिले खोबरं आणि धने बारीक करून घ्यायचे, त्याची चांगली बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. त्यानंतर बाकीचे राहिलेले मसालेही बारीक करून घ्यायचे आहे. थोडंसं पाणी ॲड करू शकता तुम्ही त्यामध्ये. सगळे मसाले काढून झाल्यावर चिकन स्वच्छ पाण्याने धुवून त्यामध्ये 1 चम्मच हळद, चवीनुसार लागणारं मीठ हे टाकून आपण ते चांगलं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून चिकनला ते व्यवस्थित लागेल. त्यानंतर आपण 1 चम्मच धना पावडर आणि 1 चम्मच चिकन मसाला हेही त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित. 1 छोटा चम्मच लाल मिर्च पावडर तीही ॲड करू शकता. 1 छोटा चम्मच कांदा लसूण मसाला तोही त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. हे सर्व मसाले चांगले व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व मसाले मिक्स करून झाल्यावरती कुकरमध्ये तेल टाकून ते चिकन त्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. थोडंसं फ्राय झाल्यावर त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. साधारणतः मी त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड करणार आहे, जेणेकरून चिकनही व्यवस्थित शिजून निघेल आणि आपल्याला रस्सा बनवण्यासाठी थोडंसं पाणी शिल्लक. कुकरचं झाकण व्यवस्थित बंद करून आपण त्याचे 3 ते 4 शिट्ट्या घेणार आहोत, जेणेकरून चिकन मस्त शिजून निघेल. चिकन मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 बारीक कट केलेला कांदा, 1 टोमॅटो कट केलेला, थोडीशी कोथिंबीर, आपण काढलेलं खोबरं आणि धण्याचं पेस्ट आणि कांद्याची पेस्ट, तेजपत्ता, चिकन मसाला, लाल मिर्च छोटा चम्मच आणि कांदा लसूण मसाला. कढईमध्ये आपण 1 ते 1.5 चम्मच तेल टाकायचं आहे. ते चांगलं व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 छोटा चम्मच जिरे ॲड करायचे. त्यानंतर कांदा टाकायचा आहे आणि तो चांगला लालसर रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा मस्त व्यवस्थित परतून होत आहे. कांदा परतून झाल्यावर आपण त्यामध्ये कांदा आणि लसणाची जी पेस्ट काढली होती पहिले ती त्यामध्ये ॲड करायची आणि व्यवस्थित हलवून घ्यायची, मिक्स करायची चांगली. ती मिक्स झाल्यावर आता आपण त्यामध्ये बाकीचं काढलेलं खोबरं आणि धण्याची पावडर तेही त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे लगेचच. गॅस हा मीडियम फ्लेमवर राहून द्यायचा, ज्यामुळे खाली लागणार नाही. तुम्ही बघू शकता खाली अजिबातही लागलेलं नाही. बाकीचे मसाले त्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे. आपण ते काढलेले होते ते 1 चम्मच. सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपण त्यामध्ये कट केलेला टोमॅटो मिक्स करून घ्यायचा आहे. टोमॅटोमुळे मिश्रणाला पाणी सुटते. 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे आणि मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मिक्सरमध्ये काढलेली आहे ते त्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे. सगळे मसाले मिक्स करून झाले आहेत. आता आपण ते 2 मिनिटं झाकून ठेवूया. चवीनुसार लागणारं मीठ हे आपण त्यामध्ये ॲड करायचं आहे. ते चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ते शिजलेलं चिकन ते काढून घ्यायचं आहे आणि ते त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. चिकन हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळा मसाला चिकनला लागला पाहिजे. थोड्या वेळ आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि नंतर उघडून ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता चिकनला मसाला व्यवस्थित लागलेला आहे आणि आपली ग्रेव्ही कोरडी व्हायला लागलेली आहे.
चिकन एकदम मस्त कोरडं झालेलं आहे. मसालाही व्यवस्थित चिकनला लागलेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असं सुकं चिकन हे आपलं तयार झालेलं आहे. आता मस्तपैकी त्यावर कोथिंबीर टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता किती मस्त असं सुकं चिकन हे तयार झालेलं आहे. आता आपण रस्सा बनवून घेऊया. त्यासाठी 1 चम्मच तेल, त्यामध्ये 2-3 तेजपत्ते, मोहरी आणि कांदा ॲड करायचा आहे. कांदा हा लालसर रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये 1 चम्मच लाल पावडर, 1 चम्मच चिकन मसाला आणि थोडीशी हळद ॲड करायची आहे. बारीक चिरलेला टोमॅटो तोही थोडासा त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मसाले हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिटं मसाले परतून झाल्यावर आपण त्यामध्ये चिकन शिजवलेल्याचं जे पाणी राहिलेलं होतं ते त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि आपल्या चवीनुसार लागणारं मीठ हे त्यामध्ये टाकायचं आहे. व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला मस्त अशी चमचमीत तरी येईल. उकळी यायला लागल्यावर आपण त्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर त्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. 2-3 मिनिटं हाय फ्लेमवरती राहू द्यायचा आहे आणि आपला झणझणीत असा रस्सा तयार झालेला आहे. आता आपल्या जेवणासाठी मस्त असं ताट तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता सुकं चिकन हे व्यवस्थित सगळा मसाला त्याला लागलेला आहे आणि आपला रस्साही मस्त चमचमीत झालेला आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा. नक्कीच आवडेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.